भक्तांनो, एक दिवस असा येतो, जेव्हा माणसाला वाटतं की अचानक सगळं चुकीचं का घडत आहे. घरात वाद, मनात भीती, कामात अडथळे. अनेकांना वाटतं कोणीतरी काहीतरी केलं आहे. पण ऐका, स्वामी समर्थ म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. कधी-कधी जगात असे लोक असतात, जे स्वतःच्या मत्सरासाठी, स्वार्थासाठी तुझ्या आयुष्यावर सावली टाकायचा प्रयत्न करतात. कधी शब्दांनी, कधी नजरेने आणि कधी काळ्या जादूच्या माध्यमातून. पण त्यांना एक गोष्ट माहीत नसते, ज्यांच्या मागे स्वामी समर्थ उभे असतात, त्यांच्यावर कोणतीही जादू चालत नाही. काही दिवस तुला त्रास होतो, मन अस्वस्थ होतं, रात्रभर झोप लागत नाही. पण हे सगळं कायमचं नसतं, कारण त्यावेळी स्वामी समर्थ शांतपणे पाहत असतात. मग एक दिवस स्वामी म्हणतात, आता वेळ आली आहे. आणि त्या दिवशी जे घडतं ते पाहून तुझे शत्रू घाबरतात. ज्यांनी तुझ्यावर जादू केली, ज्यांनी तुझ्या आयुष्यावर समस्या आणायचा प्रयत्न केला, त्यांच्याकडेच तो परिणाम परत जातो. हेच आहे स्वामींचा गुप्त न्याय. स्वामी म्हणतात, तू कोणाचं वाईट केलं नाहीस, तू फक्त श्रद्धा ठेवलीस. म्हणून मी तुझं रक्षण केलं. आता तुला दिसेल, हळूहळू परिस्थिती बदलत आहे. जिथे अंधार होता तिथे प्रकाश येतो आहे. जिथे दुःख होतं तिथे आनंद येतो आहे. कारण स्वामी समर्थ म्हणतात, तुझ्यावर केलेली प्रत्येक नकारात्मक शक्ती मी परत पाठवली आहे. म्हणून आज भीती सोड, मन शांत ठेव आणि फक्त एवढंच म्हण, श्री स्वामी समर्थ. ज्यावेळी तू हे नाव घेतोस, तेव्हा कोणतीही जादू, कोणताही शत्रू, कोणतीही वाईट शक्ती तुझ्याजवळ येऊ शकत नाही. कारण स्वामी समर्थ म्हणतात, माझ्या भक्ताला स्पर्श करायची कोणाचीही हिंमत नाही. म्हणून लक्षात ठेव, तुझ्या आयुष्यात जे काही घडलं ते तुला तोडण्यासाठी नव्हतं. ते तुला मजबूत बनवण्यासाठी होतं. आणि आज स्वामी तुला सांगत आहेत, तुझा विजय निश्चित आहे. जर तुम्हाला स्वामी समर्थांवर विश्वास असेल तर कमेंटमध्ये लिहा, श्री स्वामी समर्थ. आणि हा संदेश त्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत नक्की पोचवा, ज्याला आज स्वामींच्या संरक्षणाची गरज आहे. जेव्हा वाईट शक्ती परत जातात, तेव्हा त्या शांत बसत नाहीत. त्या पुन्हा प्रयत्न करतात. पुन्हा एखादी योजना, पुन्हा एखादी साजिश. पण त्यावेळी त्यांना समजत नाही की आता परिस्थिती बदलली आहे. कारण आता स्वामी समर्थ स्वतः तुझ्या आयुष्यात हस्तक्षेप करत आहेत. त्या रात्री तू शांत झोपलेला असतोस, पण अदृश्य जगात काहीतरी मोठं घडत असतं. स्वामी समर्थ तुझ्याभोवती एक संरक्षणाचा कवच तयार करत असतात. एक असा प्रकाश ज्याला कोणीही नकारात्मक शक्ती भेदू शकत नाही. आणि त्या क्षणी ज्यांनी तुझ्यावर वाईट विचार केले होते, त्यांच्या मनात अचानक भीती निर्माण होते. त्यांना अस्वस्थता वाटू लागते, कारण स्वामींचा न्याय सुरू झाला आहे. स्वामी समर्थ म्हणतात, माझ्या भक्ताला त्रास देणाऱ्यांना मी शांत बसू देत नाही. तू कदाचित अजूनही विचार करत असशील, हे सगळं खरंच होतं का? पण हळूहळू तुला दिसायला लागेल, तुझ्या आयुष्यातील अडथळे दूर होत आहेत. ज्या गोष्टी अशक्य वाटत होत्या, त्या अचानक शक्य होत आहेत. कारण स्वामी समर्थ म्हणतात, मी जेव्हा तुझ्या बाजूला उभा असतो, तेव्हा जगातील कोणतीही शक्ती तुला हरवू शकत नाही. आणि आता स्वामी तुला एक इशारा देत आहेत, तू कोणाचं वाईट करू नकोस. कारण जो दुसऱ्यांसाठी खड्डा खणतो, तो स्वतः त्यात पडत असतो. स्वामी म्हणतात, तू फक्त श्रद्धा ठेव, बाकी सगळं मी पाहतो. म्हणून आजपासून दररोज फक्त एकच नाव घे, श्री स्वामी समर्थ. हे नाव तुझं रक्षण करेल, तुझ्या घराचं रक्षण करेल आणि तुझ्या आयुष्याला नवी दिशा येईल. आणि मग दिवस तो आला, ज्या दिवसाची वाट स्वामी समर्थ शांतपणे पाहत होते. तुझ्यावर अन्याय करणारे, तुझ्या आयुष्याला अंधारात ढकलण्याचा प्रयत्न करणारे, ज्यांना वाटत होतं की ज्यांची योजना यशस्वी झाली आहे, पण त्यांना हे माहीत नव्हतं की वर कुठेतरी स्वामी समर्थ सगळं पाहत होते. स्वामी समर्थ म्हणतात, माझ्या भक्ताला त्रास देणाऱ्यांचा हिशोब मी स्वतः ठेवतो. आणि त्या दिवशी स्वामींचा न्याय सुरू झाला. ज्यांनी तुझ्यावर वाईट विचार केले, ज्यांनी तुझ्या आयुष्याला अडथळे आणले, त्यांनी तुझ्यावर जादू किंवा नकारात्मक शक्ती वापरायचा प्रयत्न केला, त्यांच्या आयुष्यात अचानक बदल सुरू झाले. त्यांना अस्वस्थता वाटू लागली, मन शांत राहेना.
योजना फसत गेली आणि त्यांना कळायला लागलं की काहीतरी अदृश्य शक्ती त्यांना थांबवत आहे. कारण स्वामी समर्थ म्हणतात, जो माझ्या भक्ताला रडवतो त्याला मी शांत बसू देत नाही. पण ऐक, स्वामींचा न्याय बदला नसतो. तो फक्त सत्याचा प्रकाश असतो. ज्यांनी चूक केली त्यांना त्यांच्या कर्माचा परिणाम दिसू लागतो आणि त्यावेळी तुझ्या आयुष्यात एक मोठा बदल सुरू होतो. जिथे अडथळे होते तिथे मार्ग तयार होतो. जिथे भीती होती तिथे आत्मविश्वास येतो. स्वामी समर्थ म्हणतात, तुझा काळ बदलत आहे. आता तुझ्या आयुष्यात नवीन सुरुवात होणार आहे. ज्या गोष्टी तुझ्यापासून दूर गेल्या होत्या त्या पुन्हा तुझ्याकडे येतील. ज्या संधी बंद झाल्या होत्या त्या पुन्हा उघडतील. कारण स्वामी म्हणतात, मी माझ्या भक्ताला कधीही सोडत नाही. म्हणून लक्षात ठेव, तुझ्या आयुष्यात जे काही घडलं ते तुला तोडण्यासाठी नव्हतं. त्याच्यामुळेच स्वामींच्या जवळ आला आहेस तू. आणि आज स्वामी समर्थ तुला एकच गोष्ट सांगत आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जर तुमचा स्वामी समर्थांवर विश्वास असेल तर कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ. या संदेशाचा शेवट असा सांगतो की जगात काही लोक मत्सर, राग किंवा स्वार्थामुळे दुसऱ्याचं वाईट करण्याचा प्रयत्न करतात. ते कधी शब्दांनी, कधी कृतीने, तर कधी नकारात्मक विचारांनी दुसऱ्याला त्रास देतात. पण स्वामी समर्थांच्या शिकवणीनुसार कर्माचा नियम नेहमीच काम करतो. जो दुसऱ्याला त्रास देतो, जो दुसऱ्यासाठी वाईट विचार करतो, त्याला त्याच्या कर्माचा परिणाम एक दिवस मिळत असतो. म्हणून स्वामी समर्थ भक्तांना सांगतात, कोणाचं वाईट करू नका. मन स्वच्छ ठेवा, श्रद्धा आणि विश्वास ठेवा आणि स्वामींचं नामस्मरण करा. जेव्हा भक्त श्री स्वामी समर्थ या नावावर विश्वास ठेवतो तेव्हा त्यांच्या आयुष्यातील भीती, अडथळे आणि नकारात्मक शक्ती हळूहळू दूर होतात. भक्तांनो, या संदेशाचा खरा अर्थ बदला घेणे नाही, तर स्वामींचं संरक्षण आणि कर्माचा न्याय आहे. म्हणून शेवटी स्वामी समर्थ भक्ताला सांगतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. याचा अर्थ असा आहे की भक्ताने फक्त श्रद्धा ठेवावी, बाकी न्याय आणि संरक्षण स्वामी स्वतः करतात. जर तुम्हाला हा संदेश आवडला असेल तर लाईक करा, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.